आता बघा या घटनेमध्ये काय झालेलं आहे। एक चारचाकी आहे आणि त्या चारचाकीमधील लोकांचा एका ढाब्यावरती वादविवाद झाला, परंतु पुढे एक अक्षरशः कुटुंबच उद्ध्वस्त झालं। अशी काय घटना घडलेली आहे ते पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आता यामध्ये या कुटुंबाची काही चूक नव्हती। रामू शिवराम कुरणे व त्यांची मुलगी जानवी असं मृत झालेल्या त्या दोघांची नावं आहेत। सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झालेली आहे। अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील मेंढीगिरी येथील रामू कुरणे व मुलगी जानवी व पत्नी आपल्या अनंतपूर येथे नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी निघाले होते। अनंतपूर येथील हळदीचा कार्यक्रम होता, शिवाय कुरणे यांचा फोटो शूटिंगचा व्यवसाय होता। आता लग्नाचे फोटोही तेच काढणार होते। डपळापूर ते अनंतपूर मार्गावरील कर्नाटक अनंतपूर हद्दीत उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला बाजू देऊन अनंतपूरच्या दिशेने निघालेले असतानाच पाठीमागून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने कुरणे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। यामध्ये राम कुरणे व त्यांची मुलगी जानवी गाडीसोबत फरफटत गेल्याने त्यांच्या गंभीर ते दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी या गाडीवरून बाजूला पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली। आता यातील चारचाकी वाहन यामध्ये जेवढे लोक होते त्यांनी काय कृत्य केलेलं आहे ते पहा। आता हे वाहन जत तालुक्यातील वज्रवाड येथील असल्याचे सांगण्यात येत आहे। शिवाय या चारचाकी वाहनातील प्रवाशांचा डपळापूर ते अनंतपूर महामार्गावरील एका ढाब्यावर वाद झाला होता। यातून ते वाहन भरधाव वेगाने अनंतपूर मार्गे वज्रवाड गावी निघाले होते। मृत राम कुरणे व जानवी यांचा मृतदेह अथणीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे। हेच नराधम ढाब्यावर वादविवाद घालून पुढे गाडी भरधाव वेगाने पळवत होते आणि त्यानंतर याच नराधमामुळे कुटुंबातील बाप लेकीचा मृत्यू झालेला आहे।